हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय गोडाचा शिरा. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. तर ह्या गुढीपाडव्याला जर गोडाचं काही बनवायचं असेल तर गोडाचा शिरा नक्की बनवा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर शिरा बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली गॅसवर आणि कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तूप घालून घेतले आणि तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. स्लो गॅसवरच परतवून घ्यायचा, नाहीतर मग करपतो. त्यामुळे स्लो गॅसवरच 5 ते 6 मिनिट हा आपण भाजून घेणार आहोत. आणि रवा भाजत असताना तो सतत हलवत राहायचा, म्हणजे करपणार नाही. तर आता आपण रवा भाजून घेऊया. आता इथे 2 मिनिट झालेत आणि आता कलरसुद्धा बघू शकताय चेंज झाला आहे. म्हणजेच आता आपला रवासुद्धा भाजत आलेला आहे. आणि गुढीपाडव्याला जर तुम्हाला गोड काही बनवायचं असेल तर गुलाबजामुनची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. तसेच साखरेच्या गाठी कशा बनवायच्या त्याचीसुद्धा रेसिपी अपलोड झालेली आहे. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हा रवा भाजण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतात आणि स्लो गॅसवरच भाजायचा. तर इथे पूर्णपणे आता मी रवा भाजून घेतला आहे आणि बाजूलाच गॅसवर मी आता 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. कारण आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत, त्यामुळे शिरा चिकट अजिबात होणार नाही. तर आता इथे रवा भाजून होत आलेला आहे. तर बघू शकता मी सतत हलवत राहते, म्हणजे तो अजिबात तळाला लागणारसुद्धा नाही. तर आता आपण जे गरम पाणी करून घेतले ते याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं. आणि गरम पाणी आपण घालतो आहे त्यामुळे अंगावर पण उडण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडं थोडंच घालून मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आता मी सगळं पाणी घातलं आहे आणि रवा मिक्स करून घेते. सुरुवातीला पातळ वाटतं आहे, तुम्हाला वाटेल रवा बिनसला की काय, तर अजिबात नाही. रवा आहे, पाणी शोषून घेतो आणि शिरासुद्धा छान होतो. तर आता सतत हलवत राहायचं. रवा पाणी शोषून घेतो आणि हळूहळू रवासुद्धा घट्ट व्हायला सुरुवात होते. आता मी इथे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी काजू, बदाम आणि मनुका घालणार आहे. तुम्ही पिस्ता वगैरेसुद्धा घालू शकताय. तर इथे मी सतत हलवत राहते आणि बघू शकता आता शिरा पण तयार होत आला आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर हे प्रमाण बरोबर आहे. जास्त गोड पण नाही होत आणि जास्त कमी गोडाचा पण नाही होत, बरोबर होतो. आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया. तर बघू शकताय गोडाचा शिरासुद्धा आपला इथे तयार झालेला आहे. मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारा इथे गोडाचा शिरा तयार झाला आहे. तर मिक्स करून घेते, कारण साखर टाकल्यानंतरसुद्धा साखरेचं पाणी होतं, त्यामुळे पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे शिरा घट्ट पण होतो. तर आता इथे विलायची पावडर टाकून घेते मी थोडीशी, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येईल. जर तुमच्याकडे पायनॅपल इसेन्स वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकताय. तर पायनॅपल फ्लेवरचासुद्धा हा शिरा बनू शकतो. तर इथे विलायची पावडर टाकली आहे. तर शिरासुद्धा आपला इथे तयार झालेला आहे, गोडाचा शिरा. आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर येणारं हे नवीन वर्ष या गोडाच्या शिराप्रमाणेच तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यातसुद्धा असाच गोडवा राहू देत, ह्या मनापासून शुभेच्छा. आणि हा गोडाचा शिरा तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि माझ्या रेसिपी पाहत रहा.